इनामधामणी तालुका मिरज येथील स्नेहबंध फाउंडेशन संचालित कोहम पुनर्वसन केंद्र या केंद्रातील रुग्णांसाठी मिरज शहर पत्रकार संघातर्फे 2 शिलाई मशीन भेट देण्यात आले। स्नेहबंध संस्थेच्या संस्थापिका सौ नीना जोशी आणि शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंढे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते। कोहम पुनर्वसन केंद्र ही संस्था मानसिक आजार, व्यसनाधीन आणि मतिमंद रुग्णांवर उपचार आणि पुनर्वसनाचे काम करते। येथे शेकडो रुग्ण बरे झाले आहेत। 35 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत। या कार्यक्रमाची सुरुवात आणि उपस्थित पत्रकारांचा सत्कार नीना जोशी यांनी केला। या पत्रकार सदानंद औंदे, सुकुमार पाटील, मोहन वाटवे, अरुण लोंढे, शरद जाधव यांनी नीना जोशी यांच्या मनोरुग्णांच्या सेवा कार्याचे कौतुक केले। मानसिक आजारी व्यसनाधीन झालेल्यांना आपलंसं करून त्यांना यातून बाहेर काढण्याचं काम जोशी करीत आहेत। मनोरुग्णांना सांभाळणे, त्यांचे पुनर्वसन करणे अतिशय कठीण असताना नीना जोशी आणि त्यांचे सहकारी हे सामाजिक काम करीत आहेत। कोहम पुनर्वसन केंद्र हे उपचार आणि पुनर्वसन आणि शुश्रूषा या तिन्ही धर्तीवरती काम करीत आहे। संस्थेचे कार्य हे कौतुकास्पद आणि समाजाला दिशा देणारे आहे। संस्थेला कोणत्याही स्वरूपाची मदत लागली तर ती करू, त्याचसोबत समाजानेही या कार्याला हातभार लावावा असे आवाहन सर्वांनी केले। संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। केंद्र समन्वयक दीपक कोरे यांनी प्रास्ताविक केले। मानसिक आजार हा लवकर बरा न होणारा आजार आहे। येथे उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी संस्था काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले। सूत्रसंचालन दीपक कोरे यांनी केले। यावेळी रुग्णांनी गायन वादन आणि त्यांची कला सादर केली। पत्रकार प्रशांत नाईक, अर्जुन यादव, योगेश कुलते, संकेत बने यांच्यासह कोहम आणि स्नेहबंध परिवारातील रुग्ण आणि कर्मचारी उपस्थित होते। तो कधी जातोय यासाठी लोकांना विचार करत असतात की हा खर्च जो वाढणार तो आम्ही कसा करायचा। पण या लोकांना तुम्ही सांभाळताय का? कुटुंबाप्रमाणे त्यांना घरचे लोक त्यांना सांभाळत असतात, तुम्ही एक कुटुंब म्हणून त्यांच्या पाठीशी राहताय आणि या सर्व तुमच्या संस्थेच्या संधी करण्याची आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली आहे पत्रकारांना, त्याबद्दल आम्ही खरोखरच धन्यवाद आहे। त्यापूर्वी आम्ही बाहेर संस्थेला बऱ्याच मदत करत होतो। आम्ही बाहेर संस्था पण अशीच संस्था आहे की जी खूप सेवा करत असतात आणि वेळेच्या सर्व गोष्टी नजर असतात। मग त्यांचे